हॅलो फ्रेंड, तुमचं सर्वांचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलला। आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला शिकवणार आहे क्लास 9चा प्रॅक्टिस सेट नंबर 2.3। या आधीचे प्रॅक्टिस सेट मी घेतलेले आहेत, तुम्ही चॅनलवर जाऊन बघू शकता। ठीक आहे, बघा आपल्याला काय दिलं आहे क्वेश्चन नंबर 1 मध्ये, स्टेट द ऑर्डर ऑफ द सर्ट गिवन बिलो। आपल्याला सर्टची ऑर्डर काढायची। त्याच्या अगोदर बघा मी सर्ट म्हणजे काय असं समजून सांगते। तर बघा अशा प्रकारे आपण काय करतो, सर्टला डिनोट करतो। तर याला काय म्हणायचं, हा जो हे असतो एन असतो, हा काय असतो, ऑर्डर ऑफ द सर्ट। ऑर्डर ऑफ द सर्ट हा ए असतो, रॅडिकंट आणि हा जो आपला स्क्वेअर रूटची साइन आहे याला म्हणतात रॅडिकल। ठीक आहे, हे लक्षात ठेवायचं। ठीक आहे, आता बघा क्वेश्चन नंबर 1 काय, स्टेट द ऑर्डर ऑफ द सर्ट गिवन बिलो। आपल्याला काही नंबर दिले आहेत, त्यांची ऑर्डर ऑफ द सर्ट काढायची। बघा म्हणजेच एनची व्हॅल्यू काढायची। बघा फर्स्ट नंबर काय आहे, स्क्वेअर रूट ऑफ क्यूब रूट ऑफ 7। ठीक आहे, मग काही ऑर्डर ऑफ द सर्ट इज किती असेल, 3। ठीक आहे, बघा सेकंड नंबर दिलेला आहे 5√12। आता हा 5 जस्ट नंबर दिलेला आहे, इथं दिलेला आहे का ऑर्डर ऑफ द सर्ट दिलं आहे का, नाही। म्हणजे आता इथं ऑर्डर ऑफ द सर्ट काय असेल आपला 2। ठीक आहे, द ऑर्डर ऑफ द सर्ट इज 2। थर्ड बघा 4 स्क्वेअर रूट ऑफ 10, द ऑर्डर ऑफ द सर्ट इज 4। स्क्वेअर रूट ऑफ 39, द ऑर्डर ऑफ सर्ट इज, इथं काही नाही आहे म्हणजे स्क्वेअर रूटला काय करतो आपण 2। द क्यूब रूट ऑफ 18, द ऑर्डर ऑफ द सर्ट इज 3। ठीक आहे, बघा क्वेश्चन नंबर 2 काय दिलं आहे, स्टेट विच ऑफ द फॉलोइंग आर सर्ट्स अँड जस्टिफाय। आपल्याला काय दिलं आहे, खाली काही एक्झाम्पल दिले आणि ते आपल्याला सर्ट आहे की नाही हे जस्टिफाय करायचे। तर बघा सर्टसाठी काय काय कंडिशन असतात, ठीक आहे इथं सांगते मी कसा असतो सर्ट, एन स्क्वेअर रूट ऑफ ए। फर्स्ट कंडिशन असते एन इज ॲन इंटीजर्स ग्रेटर दॅन 1। जो एन जो असतो तो काय असायला पाहिजे, एक इंटीजर असायला पाहिजे आणि ग्रेटर दॅन 1 असायला पाहिजे। सेकंड कंडिशन काय, ए इज अ पॉझिटिव्ह रॅशनल नंबर। ए काय असायला पाहिजे, पॉझिटिव्ह रॅशनल नंबर असायला पाहिजे। आणि थर्ड कंडिशन काय दिलेली आहे, एन स्क्वेअर रूट ऑफ ए इज इक्वल्स टू एक्स। म्हणजे जे याचं आन्सर आहे ते एक्स असलं म्हणजे हा एक्स काय असायला पाहिजे, इररॅशनल नंबर। ठीक आहे, जर ह्या तिन्ही कंडिशन फुलफिल केल्या तर तो आपला काय असेल, सर्ट असेल तो नंबर। ठीक आहे, आता बघा इथं काय दिलेलं आहे, क्यूब रूट ऑफ 51। तर याच्या आधी काय करू, 51चे फॅक्टर करून घेऊया। ठीक आहे, इथं काय करते मी, फॅक्टर करून घेते 51। काय होते 3 17 जा 51। आता 17 तर प्राईम नंबर आहे म्हणजे 17नीच करावं लागेल। 17 1 जा 17 म्हणजे फॅक्टर काय येतील 3 मल्टिप्लाय बाय 17। काही बाहेर निघते का नाही, म्हणजेच काय येईल बघा, फर्स्ट कंडिशन होते का 3 इज ॲन इंटीजर ग्रेटर दॅन 1। काय सांगितलं होतं आपल्याला, एन इज द इंटीजर ग्रेटर दॅन 1। आता इथं एनची व्हॅल्यू काय दिली आहे, 3 आहे, 1 पेक्षा मोठा, म्हणजेच फर्स्टची कंडिशन आहे ती बरोबर। आता सेकंड बघा काय, ए इज अ पॉझिटिव्ह रॅशनल नंबर आहे का, ए जो हा 51 आहे तोच ए 51 पॉझिटिव्ह रॅशनल नंबर आहे। ठीक आहे, म्हणजेच काय, सेकंड 51 इज अ पॉझिटिव्ह
रॅशनल नंबर. आणि थर्ड काय असेल, जो 351 आहे हा इरॅशनल नंबर आहे, कारण याची परफेक्ट व्हॅल्यू येते का नाही. म्हणजेच हा काय आहे, याची जर आपण व्हॅल्यू काढली तर ही परफेक्ट येईल का नाही, एक्सची व्हॅल्यू, म्हणून काय हा इरॅशनल नंबर. म्हणजेच थर्ड क्यूब रूट ऑफ 51 इज ॲन इरॅशनल नंबर. म्हणजेच कन्क्ल्युजन काय येईल आपलं, क्यूब रूट ऑफ 51 इज अ सर्ट्स. का बरं, की त्याने तिन्ही ज्या कंडिशन आहेत त्या फुलफिल केलेल्या आहेत. ठीक आहे. बघा सेकंड काय दिलेलं आहे, 4 स्क्वेअर रूट ऑफ 16. ठीक आहे. आता काय करू आपण, आधी 16चे फॅक्टर करून घेऊया. बघा कसं येतील, 16 2 ने होते, 2 8 जा 16, परत 2 4 जा 8, परत 2 2 जा 4, असं क्रॉस मल्टिप्लाय करून बघायचं की बरोबर आहे का. 2 1 जा 2. काय आले मग 16चे फॅक्टर इज इक्वल्स टू 4 रूट ऑफ 2 किती आहे 4, 2 मल्टिप्लाय बाय 2 मल्टिप्लाय बाय 2 मल्टिप्लाय बाय 2. आता काय असते, जर आपण काय असलं, जर स्क्वेअर रूटमध्ये 2 मल्टिप्लाय बाय 2 असलं त्याचं मिनिंग काय येतो, 2 येतं बाहेर. जर स्क्वेअर रूटमध्ये 2 मल्टिप्लाय बाय 2 मल्टिप्लाय बाय 2 इथं क्यूब रूट दिलेला असला त्याचा आन्सर काय येते 2. म्हणजे जर इथं ऑर्डर ऑफ द सर्ट जेवढा असेल आणि इथं नंबर असतील तर तो नंबर काय येतो बाहेर येतो. म्हणजेच इथं आन्सर काय येईल, इथं काय 4 स्क्वेअर रूट दिलेला आहे. म्हणजेच 1 2 3 4 2 पण काय 4, म्हणजेच काय येईल, हा 2 बाहेर येईल. म्हणजेच हे बघा, तर फर्स्ट कंडिशन काय आपली, एन इज अ इंटीजर ग्रेटर दॅन 1 आहे, एन इंटीजर आहे आणि ग्रेटर दॅन 1 पण आहे. सेकंड आहे ए इज अ पॉझिटिव्ह नंबर, पॉझिटिव्ह रॅशनल नंबर आहे. पण थर्ड कंडिशन काय दिली आपल्याला, की एक्स काय पाहिजे आपल्याला, इरॅशनल पाहिजे. तर इरॅशनल आहे का नाही, काय आला परफेक्ट नंबर आला. म्हणजेच 2 इज नॉट ॲन इरॅशनल नंबर. म्हणजे 4th रूट ऑफ 16 इज नॉट अ सर्ट. 2 कंडिशन पूर्ण केल्या, पण थर्डवाली केली का नाही, म्हणून हा सर्ट आहे का नाही. थर्ड बघा काय दिलेलं आहे, 5th रूट ऑफ 81. आधी काय करायचे, 81चे फॅक्टर करून घेऊया. काय ती 3 ने डिवाइड होते 81, 3 2 जा 6, काय होतं 2 आणि 1 3 7 जा 21, 3 ने 3 9 जा 27, 3 3 जा 9, 3 1 जा 3. ठीक आहे. आता काय ती 5th रूट ऑफ 81 इज इक्वल्स टू 5th रूट ऑफ 81चे फॅक्टर किती आले, 3 मल्टिप्लाय बाय 3 मल्टिप्लाय बाय 3 मल्टिप्लाय बाय 3 आले. आता बघा हिअर फर्स्ट कंडिशन काय येईल, 3 इथं काय दिलेलं आहे, 5 इज ॲन इंटीजर्स ग्रेटर दॅन 1 आहे फर्स्ट कंडिशन पूर्ण. सेकंड कंडिशन काय आहे, जो आपल्याला हा असतो ए असतो हा काय पाहिजे, पॉझिटिव्ह रॅशनल नंबर, तो पण आहे. म्हणजेच 81 इज अ पॉझिटिव्ह रॅशनल नंबर. थर्ड कंडिशन बघा काय आहे, 5th रूट ऑफ 81 इज ॲन रॅशनल असेल, याचा आन्सर निघते का नाही, येते का. जर इथं अजून एक 3 असतात तर डायरेक्ट 5th रूट ऑफ 3 काय आला असतं, बाहेर आला असतं, म्हणजे 3 बाहेर आला असता. पण इथं काय दिलं आपल्याला, ऑर्डर ऑफ द सर्ट 5 दिलं आहे आणि इथे काय दिलं आहे 3 दिलेलं आहे, 4च नंबर दिलेला आहे. म्हणून हे आपण सॉल्व करू शकतो का नाही. म्हणजेच काय 5th रूट ऑफ 81 इज ॲन इरॅशनल नंबर. ठीक आहे. म्हणजेच
कन्क्ल्युजन काय येईल, 5th रूट ऑफ 81 इज अ सर्ट्स. बघा 4 काय दिलेला आहे, स्क्वेअर रूट ऑफ 256. आधी काय करू आपण, फॅक्टर करून घेऊया. 256चे काय येते, 2 ने डिवाइड करू शकते. 2 1 जा 2, 2 2 जा 4, 1 राहिला, 2 8 जा 16. परत 2 ने केलं, 2 6 जा 12 आणि 2 4 जा 8. परत 2 ने केलं तर 2 3 जा 6, 2 2 जा 4. परत 2 ला केलं तर 2 1 जा 2, 1 राहतो, 2 6 जा 12. हे काय येईल, 2 1 जा 2, 2 8 जा 16, 2 4 जा 8, 2 2 जा 4 आणि 2 1 जा 2. हे झालं आपले 256चे फॅक्ट. ठीक आहे. आता स्क्वेअर रूट ऑफ 256 इज इक्वल्स टू किती नंबर आहेत, 1 2 3 4 5 6 7 8 आहे. म्हणजे काय, 2 मल्टिप्लाय बाय 2, 2 मल्टिप्लाय बाय 2 मल्टिप्लाय बाय 2 मल्टिप्लाय बाय 2, 4 आणि 4 8. बघा त्याचा आन्सर कसं येईल, आपण स्क्वेअर रूट म्हणजे इथं ऑर्डर ऑफ सर्ट काय आहे, 2 आहे, म्हणजे याचे 2 2चे ग्रुप करू. ठीक आहे. म्हणजेच काय येईल, बाहेर येताना 2 मल्टिप्लाय बाय 2 2, 2 मल्टिप्लाय बाय 2 2. म्हणजे इथं काय मिनिंग असतो, जर 2चा स्क्वेअर असेल, 2 मल्टिप्लाय बाय 2 काय असतो, 2चा स्क्वेअर असतो. आणि स्क्वेअर रूटमध्ये 2चा जर स्क्वेअर असेल तर काय ते स्क्वेअर आणि स्क्वेअर रूट कट होते. तसंच काय असते, जर 3 मल्टिप्लाय बाय 3 मल्टिप्लाय बाय 3 असं असेल, म्हणजेच क्यूब रूटमध्ये 3 क्यूब असेल, म्हणजे 3 आणि 3 क्यूब रूट कट होते, म्हणजेच आन्सर काय येत असते, 3 येत असते. म्हणजे तिथं काही 2 आणि याचा एक 2, 2 2 जा 4, 4 2 जा 8 आणि 8 2 जा 16. आन्सर काय आलं, 16. आता बघा फर्स्ट 2 कंडिशन तर आपल्या फुलफिल होतात, पूर्ण होतात. पण थर्ड जी आहे, आपल्याला काय पाहिजे, स्क्वेअर रूट ऑफ 256. तर त्याचा आन्सर काय आला पाहिजे, इररॅशनल नंबर. पण येते का, नाही. काय आलं, 16 इज अ रॅशनल नंबर. म्हणजे स्क्वेअर रूट ऑफ 256 इज नॉट अ सर्ट. बघा 5th नंबरचं दिलं आहे, क्यूब रूट ऑफ 64. काय करायचं, सर्वात आधी 64चे फॅक्टर करून घ्यायचे. 2 ने डिवाइड होईल, 2 3 जा 6, 2 2 जा 12, सॉरी 2 2 जा 4. 2 ने परत केलं तर 2 1 जा 2 आणि 1 राहिला 12, 2 6 जा 12. परत 2 ने केलं तर 2 8 जा 16, 2 2 जा नाही 2 4 जा 8. बघा असं क्रॉस मल्टिप्लाय केलं तर हे आन्सर आलं पाहिजे. 2 म्हणजे 4 2 जा 8, 8 2 जा 16, 16 2 जा 32, 32 2 जा 64. ठीक आहे. करेक्ट करून बघायचं एकदा. 2 2 जा 4, 2 1 जा 2. ठीक आहे. आता काय येईल, क्यूब रूट ऑफ 64 इज इक्वल्स टू, फॅक्टर लिहून घेऊया. क्यूब रूट ऑफ किती वेळ दिलं आहे, 6 टाईम. 2 मल्टिप्लाय बाय 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 2. ठीक आहे. आता क्यूब रूट दिला आहे, म्हणजे 3चे ग्रुप होऊ शकतात इथं. ठीक आहे. म्हणजेच काय इथं 2 मल्टिप्लाय बाय 2, 2 2 जा 4. आता सिम्पली काय आपली थर्ड कंडिशन फुलफिल होत नाही, म्हणजेच 4 इज अ इरॅशनल नंबर आहे का, नाही. कोणता आहे, रॅशनल नंबर आहे. म्हणून क्यूब रूट ऑफ 64 इज नॉट अ सर्ट. बघा स्क्वेअर रूट ऑफ 222/7. आता याचे फॅक्टर कसे करायचे, याचे तर नाही करू शकत. बघा सिम्पली 22चे करते 11 मल्टिप्लाय बाय 2/7. याच्यानंतर काही करू शकतो का आपण, दुसरं काही नाही. आता बघा आपण कंडिशन फुलफिल होतात का, काय आहे आपलं फर्स्ट कंडिशन काय असते, इथं काय दिलेलं आहे आपल्याला, ऑर्डर ऑफ सर्ट 2. 2 इज अ इंटीजर ग्रेटर दॅन 1 आहे ही फर्स्ट कंडिशन. बरोबर. इथं काय दिलं आहे 2. आता
22/7 इज अ पॉझिटिव्ह रॅशनल नंबर आहे. 22/7 इज अ पॉझिटिव्ह रॅशनल नंबर. आणि थर्ड काय येईल, जे 22/7चा आपण परफेक्ट रॅशनल म्हणजे जे आन्सर येईल ते रॅशनल नंबर असेल का, नाही. म्हणजेच 22/7 इज ॲन इरॅशनल नंबर. म्हणजेच स्क्वेअर रूट ऑफ 22/7 इज अ सर्च. बघा क्वेश्चन नंबर 3 काय दिलं आहे, क्लासिफाय द गिवन पेअर ऑफ सॉर्ट इंटू द लाईक सॉर्ट अँड अनलाईक सॉर्ट. आता लाईक सॉर्ट आणि अनलाईक सॉर्ट काय असतात, म्हणजे ज्या सॉर्टचे रॅडिकंट आणि ऑर्डर ऑफ द सॉर्ट काय असतात, सेम असतात, त्यांना काय म्हणायचं, लाईक सॉर्ट. आणि ज्यांचे सेम नसतात त्यांना काय म्हणायचं, अनलाईक सॉर्ट. ठीक आहे. बघा जसे एक्झाम्पल घेऊ तसे तुम्हाला समजून जाते. तर स्क्वेअर रूट ऑफ 52, 5 स्क्वेअर रूट ऑफ 30. ठीक आहे. आता ह्या 52चे आपण काय करू, आधी फॅक्टर करून घेऊया. बघा मी इथं काय करते, 52चे फॅक्टर करून घेते. काय ते 52चे फॅक्टर 2ने करते आधी. ठीक आहे. 2 2 जा 4, 1 राहिला, 2 6 जा 12, परत 2ने 2 1 जा 2, 2 3 जा 6. आणि 13ला होते का, कशाने नाही, म्हणजेच 13नेच करावं लागेल. 13 इज अ प्राईम नंबर. 13 1 जा 30. म्हणजे 52चे फॅक्टर काय आले, 2 × 2 × 30. आता बघा तिथं स्क्वेअर रूट आहे, म्हणजे 2 × 2 सिम्पली काय येईल, बाहेर 2 येऊन जाईल. आणि स्क्वेअर रूट ऑफ 30. आता 2 स्क्वेअर रूट ऑफ 13 आणि 5 स्क्वेअर रूट ऑफ 30 आहे. ऑर्डर ऑफ द सॉर्ट काय सेम आहे, म्हणजे इथं पण 2 आहे, इथं पण 2 आहे. आणि रॅडिकंट काय, इथं पण 30 आहे, इथं पण 30 आहे, म्हणजे आहे सेम. म्हणजेच 2 √13 अँड 5 √13 आर लाईक सॉर्ट्स. ठीक आहे. बघा स्क्वेअर रूट ऑफ 68, 5 स्क्वेअर रूट ऑफ 3. आधी काय करू आपण, 68चे फॅक्टर करून घेऊया. 2 नेतील, 2 3 जा 6, 2 4 जा 8, 2ने 2 1 जा 2, 1 राहिला, 2 4 7 जा 14. आता 17 प्राईम नंबर आहे, कोणत्या नंबरने होईल, डायरेक्ट 17. 17 1 जा 70. म्हणजे फॅक्टर काय येतील 68चे, काय येतील, 2 × 2 × 70. तर स्क्वेअर रूट आहे 2 × 2 आहे, म्हणजे 2 बाहेर येईल. स्क्वेअर रूट ऑफ 70. बघा आता आपलं ऑर्डर ऑफ द सॉर्ट काय आहे, इथं पण 2 आहे आणि इथं पण 2 आहे. ऑर्डर ऑफ द सॉर्ट सेम आहे, पण रॅडिकन सेम आहे का, बघा इथं 3 आहे आणि इथं काय आला 17 आला. म्हणजेच हे लाईक सॉर्ट आहेत का, नाही. म्हणजेच 2 √17 अँड 5 √3 आर अनलाईक सॉर्ट्स. बघा आता इथं काय दिलं, आपण 18चे फॅक्टर करून घेऊया. काय तर 18चे फॅक्टर 2 9 जा 18. 2 नाही होत 9, म्हणजेच 3ने